राधानगरी तालुक्यातील सोळांपूर इथं सलग 5 दिवस वानरानं अक्षरशः धुमाकूळ घालत 70हून अधिक नागरिकांना जखमी केलं होतं. या वानराच्या भीतीनं गावात लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. वानराच्या वाढत्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांनी वन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. वन विभागाच्या रेस्क्यू पथकानं वानराला पकडण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र हे वानर सतत गुंगारा देत होतं. सुदैवानं आज दिवसभरात एकही हल्ल्याची घटना घडली नाही. वन विभागाच्या ड्रोन कॅमेऱ्यात सकाळी 10 वाजण्याच्या सुमाराला गावाच्या वरील बाजूच्या कड्याकडील मार्गावर त्याचं शेवटचं लोकेशन दिसून आलं. त्यानंतर ते जंगलाच्या दिशेनं निघून गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. मात्र वानर पुन्हा परत येण्याची शक्यता असल्यानं काही लोक आजही हातात काठ्या घेऊन सतर्कतेनं वावरताना दिसले. वन विभागानं परिसरात सतत गस्त ठेवून योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात आली आहे.